शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू पुन्हा एकत्र दिसणार. शिवसेना युटीबी नेते सचिन अहिरे यांच्या विधानाने अटकळे वाढली. राज आणि उद्धव ठाकरे व्यासपीठ शेअर करणार. दसरा मेळाव्यापूर्वी ठाकरे गटातील तणाव वाढू शकतो. ऑक्टोबर रोजी शिवाजी महाराज पार्कमध्ये रॅलीसाठी बीएमसीने परवानगी दिली नाही. मुंबई लोकल ट्रेनबाबत मोठी अपडेट. ईद मिलामुळे आज सुट्टीच्या वेळापत्रकानुसार गाड्या धावतील. प्रवास करण्यापूर्वी वेळापत्रक तपासा. आज अनेक गाड्या रद्द होण्याची शक्यता आहे. दहिसर येथील जनकल्याण सोसायटीमध्ये लागलेल्या भीषण आगीमुळे महिलेचा भाजून मृत्यू. त्यात घटनेत 19 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबई आणि रायगडमध्ये भरती ओढीमुळे गेटवे एलिफंटा जेएनपी आणि मीरा भाऊचा दरम्यान सागरी वाहतूक आज थांबवण्यात आली. कांदिवलीतील लालजीपाडा येथील 2 गटांमध्ये भीषण हाणामारी. लोकांनी विटा, बॅट आणि हॉकी स्टिकने हल्ला केला. घटनेत एकाचा मृत्यू, अनेक जण जखमी. ईद एल मिलाद. मुंबईतील बाजारपेठांमध्ये गर्दी. वांद्रे, मुंब्रा, मालवणी मस्जिद परिसरातील खरेदीसाठी गर्दी दिसून आली. डोंबिवलीतील महार बंगल्याजवळील मुख्य पाईपलाईन फुटल्यामुळे लोकांना अडचण येऊ शकते. दुरुस्तीच्या कामामुळे पाणी पुरवठा विस्कळीत होऊ शकतो. मनोज जरांगे पाटील यांच्या सरकारला इशारा. मराठा समाजाला कोणत्याही परिस्थितीत 17 सप्टेंबर पर्यंत राजपत्रानुसार कुणबी प्रमाणपत्र मिळावे, अन्यथा ते सरकारसाठी चांगले ठरणार नाही. आगामी निवडणुकींपूर्व तयारी जोरात. उद्धव ठाकरेंनी मुंबईत अचानक बोलावली विभाग प्रमुखांची बैठक. गुरुग्राम मधील महिलेवर बलात्काराचा व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल. प्रसिद्ध टीव्ही अभिनेता आशिष कपूरला 14 दिवसांच्या न्यायालय कोठडी. मंत्रिमंडळाने 14,907 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या पनवेल बोरिवली वसई लोकल कॉरिडॉरला हिरवा कंदील दिला. लवकरच काम सुरू होणार. मुंबईत डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुन्याचा प्रादुर्भाव वाढला. डेंग्यूच्या रुग्णांमध्ये 42% वाढ तर मलेरियाच्या रुग्णांमध्ये 17% वाढ. सर्वसामान्यांनी सतर्क राहावे. आगामी निवडणुकींपूर्व महायुतीमध्ये अंतर्गत कलहाची भीती. उल्हासनगरमध्ये भाजपला धक्का. 15 नगरसेवकांच्या पक्षाने शिवसेनेच्या शिंदे गटाशी युतीची घोषणा केली. मुंबईतील कुर्ला सीएसटी रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी. तासनतास वाहतूक कोंडी अडकलेले प्रवासी त्रस्त. कालपर्यंत यावर्षी गणेश उत्सवात मुंबईत सुमारे 2 लाख मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यापैकी 40% मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आले. प्रवासींकडून पैसे उकळण्याच्या आरोपाखाली गेल्या 5 महिन्यात 13 जीआरपी अधिकाऱ्यांना निलंबित. मुंबईतील सामान्य प्रवाशांना होणाऱ्या क्रूरतेबद्दल धक्कादायक खुलासे. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती. महाराष्ट्रात पहिला पूर्व स्पॅन बॉक्स गार्डन लॉन्च. मुंबईत सोन्या चांदीच्या किमतीत बदल. 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 99,350 रुपयांवर पोहोचला, तर चांदीचा भाव 1,27,000 पर्यंत पोहोचला. नागपुरात भोगे गावचा दहशतवाद. वाहनांवर कोयत्याने हल्ला करायचे. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली.